नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आपली आहे कैरीची, कच्च्या कैरीची फोडीचं चटपटीत आणि झटपट लोणचं आणि दुसरी आहे तक्कू। पण त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पाहत आहात, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा काही तुम्हाला तक्रार असेल तर तुम्ही सांगू शकता। माझी रेसिपी बघाल, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला तर विसरायचं नाही आहे। प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग यासाठी लागणारं साहित्य बघूया। पहिल्यांदा आपण झटपट आणि चटपटीत कैरीचं लोणचं बनवणार आहोत। हे लोणचं टिकाऊ नसतं, हे जास्तीत जास्त फ्रीजच्या बाहेर 4 दिवस टिकू शकतं, फ्रीजमध्ये ठेवलं तर 10 दिवस टिकू शकतं, पण टिकाऊ हे लोणचं नसतं। त्यासाठी आपण थोड्या प्रमाणातच करायचं, जास्त प्रमाणात करू नका। मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत। 3 कैऱ्या आपण अशा स्वच्छ धुवून, स्वच्छ पुसून असे तुकडे करून घेतलेले आहेत। पहिल्यांदा आपण लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी या कैऱ्या, यामध्ये कुठलाही मसाला वगैरे टाकायचा नाही आहे। तिखट चांगलं भरपूर टाका। मीठ पिठी साखर टाकायची, एकत्र करून घेऊया। एक दिवस असंच ठेवून द्यायचं। दुसरा पदार्थ आहे कैरीचा तक्कू। हा तक्कू पण 10 दिवस सहज टिकतो फ्रीजमध्ये। यासाठी आपण घेतलेले आहेत 2 कैऱ्या, ज्याच्यावरची साल काढून घेतली आणि आता आपल्याला ते खिसून घ्यायचे। तक्कूसाठी कैरी खिसून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचे तिखट। अगदी सोप्या रेसिपी असतात ह्या। मीठ, हळद आणि यामध्ये उगाच अवास्तव साहित्य टाकून रेसिपी मोठी करण्यात काहीच मजा नाही आहे। ही पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या रेसिपी आहेत, अगदी सहज बनवता येतील अशा। चला आपण हे एकत्र करून घेऊया। गुळ नको असेल तुम्हाला तर तुम्ही साखर पण टाकू शकता, पिठी साखर। तक्कूला पण 1 दिवस असंच ठेवायचे आणि नंतर फोडणी द्यायची। कैरीच्या लोणच्याला पण चांगलं पाणी सुटले आणि तक्कूला पण चांगलं पाणी सुटलेलं आहे। आपण 1 दिवस असंच ठेवलं होतं। आता आपल्याला कैरीच्या लोणच्यामध्ये फोडणी टाकायची, फक्त हिंगाची फोडणी टाकायची आहे। आणि ह्या तक्कूमध्ये आपल्याला जिरे पावडर, छोटा चमचा जिरे पावडर, छोटा अर्धा चमचा धने पावडर हे एकत्र करून घ्यायचे आणि मस्त फोडणी देऊन घेऊया। तेल तापले, गॅस बंद करून टाकायचे, हिंग टाकायचे, लोणच्यात टाकायची। आता आपण तक्कूवरती पण फोडणी टाकून घेऊया। तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम झाले, जिरे टाकायचे, गॅस बंद करायचा, हिंग एकत्र करून घ्यायचे। दोन्ही रेसिपी तयार आहेत, झटपट आणि चटपटीत कैरीचं लोणचं आणि तक्कू। चमचमीत असा तक्कू आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। धन्यवाद।